नमस्ते, मी सुनीता विलास चव्हाण, वडोद कानोबा सरपंच। मी याच्या आधी जिल्हा अध्यक्ष म्हणून ग्रामीणचं काम केलेलं आहे, तसे जिल्हा परिषद सदस्य, सिनेट मेंबर याही पदांवर मी कामं केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला हे ग्रामपंचायतचं काम करताना जास्त अडचणी आल्या नाही। माझ्या पाठीशी हा अनुभव होताच। मॅम, आपण आता म्हटले की तुम्ही सेनेटचे मेंबर होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही मेंबर होते, तर आपलं शिक्षण कितीपर्यंत झालं? माझं शिक्षण फक्त SSC आहे, कारण पूर्वीच्या काळात थोडेसे लवकर लग्न करायचे, त्याच्यामुळे माझं लवकर 10वी झालं आणि लग्न झालं, त्याच्यामुळे पुढचं शिक्षण घेता नाही आलं। पण काही गोष्टी अनुभवाने जास्त मिळतात। मॅम, आपण सरपंच होऊन किती वर्ष झाले आता? मी सरपंच होऊन 4.5 वर्ष झाले आता। मॅम, 4.5 वर्षात काय काय कार्य केले आपण जनतेसाठी? जसं घरकुलची स्कीम असते, मनरेगाची कर्जाची स्कीम असते, आणखी वेगळी शासनाकडून स्कीम येते, आतापर्यंत किती लोकांना लाभ दिले आपण? घरकुलाचं जर म्हटलं तर 200-250 घरकुलाचे आम्ही कामं केलेले आहे। आणि पाण्याचं म्हटलं तर जल मिशन योजना जी आहे आपली शासनाने काढलेली, ते तिन्ही गावात अक्षरशः अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही राबवलेली आहे। तिन्ही गावात पाण्याच्या टाक्या, नळाची सगळी व्यवस्था आणि सगळं काम ते जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। आमचं 90% काम झालेलं आहे। मॅम, आपण महिला आहे, तो गावात महिला असते, विद्यार्थी मुली असते, तर आपल्या गावात शाळा किती आणि आतापर्यंत महिलेचं उद्धार कसं केलं आपण? आमच्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि न्यू हायस्कूल, मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाची न्यू हायस्कूल पण आहे आणि ते 5वी ते 10वी आहे। मॅम, आपले सदस्य संख्या किती आहे? आमची सदस्य संख्या 9ची बॉडी आहे, त्याच्यात 5 महिला आणि 4 पुरुष आहे। उपसरपंच कोण आहे? उपसरपंच चव्हाण म्हणून आहे। मॅम, गावाची लोकसंख्या किती आहे? गावची लोकसंख्या 3680 11व्या याच्यात केलेली आहे, 2011व्या साली। आता लोकसंख्येचं प्रमाण वाढलेलं आहे। मॅम, तुम्हाला लय पुरस्कार पण मिळालेले, कोणकोणते आतापर्यंत कोणकोणते पुरस्कारचे सन्मानित करण्यात आलेले? मला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हटलं तर अहिल्याबाई होळकर यांचा पुरस्कार मिळालेला आहे औरंगाबादला, पालकमंत्र्यांच्या हस्ते। विखे पाटील त्यावेळेला पालकमंत्री होते, त्यांच्या हातून मला तो पुरस्कार मिळाला आणि छोटे मोठे मग बरेच मिळालेले आहेत। मॅम, ग्रामपंचायतचं नाव आणि पत्ता सांगून द्या। आमच्या ग्रामपंचायतचं नाव वडोद बुद्रुक, पोस्ट सुलतानपूर आणि जिल्हा संभाजीनगर। थँक्यू सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि आपण पण जनते आहे आणि जे सरपंच मॅमनी जी पूर्ण माहिती दिलेली आहे, तर त्यांनी खरोखर माहिती दिलेली आहे आणि सरपंच मॅमनी जे काम केलेले आहे, तुम्ही संतुष्ट आहे का, समाधान आहे का, कार्य चांगले झाले का? ते गाव 100% समाधान आहे। आणि गावाचे आतापर्यंत 4.5 वर्षामध्ये सरपंच साहेबांचे काम केले ते संपूर्ण चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटीमध्ये काम केले आणि कुठल्याही समस्या राहिलेली नाही। मॅमने म्हटले की घरकुलची जी स्कीम आहे आतापर्यंत काही बऱ्याच लोकांना लाभ मिळाले, तर ते खरं आहे का? 100%। किती लोकांना लाभ मिळाले? 200-250 लोकांना लाभ मिळालेला आहे आणि चालू सर्वेमध्ये आम्ही 100 लोकांचे नाव टाकलेले PMYच्या। तुमचे जे ग्रामपंचायत लहान आहे, ते मॅडमने सांगितले की मोठी करितासाठी मागणी केलेली आहे, तो जनतेची माहिती आहे का तुम्हाला? हो, माहिती आहे। माहिती आहे। 2-3 पाठपुरावा केलेला आहे, ते पाठपुराव्याला पत्र मिळालं होतं, पण काही अडचणी आल्या त्यांना विरोधक असल्यामुळं, आम्ही विरोधी गटात असल्यामुळे सरपंचाला म्हणून पाहिजे तशी मदत शासनाची मिळत नाही आतापर्यंत। काय नाव आहे आपलं? प्रभाकर मैपत देवकर। नमस्कार, लता चव्हाण। सर, गावामध्ये जे कामं झाले, महिला ग्रामपंचायत मध्ये महिला सदस्य झाल्यापासून सनी भरपूर कामं झाले, सरपंच झाल्यापासून सनी जे काहीच अडचणी नाही आले, कधी भरपूर कामं केले। जे महिलांनी ग्रामसभा झाल्यापासून भरपूर महिलांना जायला भेटलं, बघायला भेटलं, काय कार्यक्रम घेतात, काय करतात, जे काही कामं चालले गावामध्ये, ते भरपूर काही असे कामं केले त्यांनी। काही ना आजपर्यंत भरपूर 5 वर्षात तर भरपूर कामं केले, असे पाण्याचे, त्याचे घरकुलचे बरेचसे गावामध्ये कामं केली त्यांनी। मॅम, आपण राहायला इथेच आहे, केव्हापासून राहतो आपण? इथं का 30 वर्ष झालंय मला यायला। तर जे घरकुलची स्कीम असते शासनाकडून, तर आतापर्यंत लाभ मिळाले का तुम्हाला? घर
घरकुलच्या स्कीमचं? भरपूर महिलांना मिळालेलं आहे, पण आमचं अजून झालेलं नाही. आलेलं आहे आमचं पण नाव. मनरेगाची जे शेतकऱ्यांसाठी जे स्कीम असते तर लाभ मिळाले का मनरेगाचे शेतकरीला? हो भेटले. मॅडमने जे माहिती दिलेली आहे हो तर तुम्ही संतुष्ट समाधान आहेत का मॅम? हो खूप समाधान आहे सर. ते खूप कामं बी करता, समाधान पण आहे. तुमचे नाव? माझं लता चव्हाण. थँक्यू.